कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। ऑक्टोबर 2024 मध्ये खंडणी मागितल्याची तक्रार रवींद्र धंगेकरांच्या विरोधात करण्यात आली। 50 लाखाची खंडणी मागण्याचा आरोप त्यांच्यावर आहे। त्याचे व्हिडिओ आता समोर येत आहेत। या व्हिडिओमध्ये धंगेकर यांनी थेट पैसे मागितल्याचं स्पष्ट होत नाहीये, मात्र त्यांनी एका कार्यकर्त्याशी चर्चा करून विषय संपवा असं सांगितलंय। हा कार्यकर्ता मात्र तक्रारदाराला 1 रुपया 50 पैसे 25 पैसे अशा सांकेतिक भाषेत बोलताना दिसतोय। धंगेकर यांना रविभाऊ नावाने ओळखलं जातं। सध्या ही तक्रार पुणे पोलिसांकडे प्रलंबित आहे। या व्हिडिओची कोणतीही पुष्टी सकाळ माध्यम समूह करत नाहीत। सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसून येतोय। शेअरिंग करून आपण आता दुसरं ऑपरेशन कुठं करणार आहे? मग तिथं मला फोन करतो। आता काय झालं नमस्कार। तुम्ही बोलून घ्या। बोललो मी, संपून टाका। चल बोललो मी, फक्त म्हणलं तर एकदा भावना म्हणलं ते बोलून घ्या, संपून टाका। त्यांनी कळवलं का तुम्हाला? त्यांनी कळवलं का? त्यांनी माहिती दिली? गेले का? भाऊ त्यांना बोलायचं मला गडबड आहे। हा ना, 25 मध्ये केलं तर बरं, 25 पर्यंत व्हायचं नाही। माझा विषय नाही हा, माझा 0% नाही। तुम्ही बसून घ्या। विषय असा आहे बघा। नाही, तुम्ही सांगा फक्त एक काम करा, पुढं आम्हाला त्रास होणार नाही। नाही विषय तो नाहीये। आता तो आम्ही थांबलोय बघा, नाही थांबलं तर आणि नवीन काहीतरी पाच तुम्ही त्याला दिलं। हा विषय माझ्याकडे नसतोच कधी असं, तर ते तुमच्यावर कारवाई होणार आहे। तुम्ही ते आता नीट बागा बसून एकदा बोलून घ्या। ऐका ना, ते होऊ नये म्हणून ऐका ना, ते होऊ नये तुम्ही बी नाही त्याच्यामध्ये म्हणून तुम्ही बसून घ्या ना। विषय मला हा सांगा बरोबर। तुम्ही मला मध्ये घेऊ नका। फक्त येस नो यांनी सांगितलं ना, या माणसाने सांगितलं करायचं करायचं, या माणसाने नाही म्हणतात नाही। आता हा विषय माझा, हा विषय ह्या क्वार्टरला आहे, तुम्ही या क्वार्टरचा विषय मग बसून भेटू। ठीक आहे, ठीक, हा विषय माझा नाही। ठीक आहे। यातलं मला काही कळत नाही। फक्त हा माणूस म्हणला येस तर येस, नो तर नो। ठीक आहे। आता तुमचा विषय तुम्ही समजून घ्या कसा आहे। ठीक आहे, ठीक आहे। मी जे त्यांचं बोलत होतं ना, 25 बोलतो माझे 25 ऐकायचं कारण माझे डोक्यात होतं कल्पना की 50 माझे म्हणजे मी जे म्हणलं ना माझ्या हिशोब। हां मला स्पष्ट बोलू तुमचं भाऊंशी माझं बोलणं झालं। बरं, भाऊंच्या माझं बोलणं झालं काय? भाऊंनी मला 1 रुपया सांगितलं। मला भाऊ एवढी परिस्थिती नाही आहे त्यांची, तेवढे नाही देऊ शकत। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।